घोषणा आहे काय होत बरं अतिशय महत्त्वाची आहे, राज्यव्यापी आहे. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तबेले आहेत आणि या तबेल्यामध्ये म्हशीचं संवर्धन करून दूध हे शहराकडे आणलं जातं. पालघर, वसई, दापचिरी, आरे कॉलनी या ठिकाणी तबेल्यातून दूध हे जेव्हा आपण आणतो आणि मुंबई शहरामध्ये विकतो, ते वर्षानुवर्ष हा व्यवसाय अनेक मंडळी करतायत. त्यांचं असोसिएशन देखील आहे. बावनकुळे साहेब, अतिशय महत्त्वाचा विषय राज्याच्या दृष्टीने आणि म्हणून सरकारकडचं लक्ष मी यासाठी वेधतोय की तुकाराम मुंढे साहेबांनी आता अन्न औषध प्रशासनाच्या वतीने त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्याच्यावरती बंदी आणलेली आहे. आज मला सांगा की आजपासून तुम्ही बंदी आणली तर आजचं आलेलं दूध हे तबेल्यात जेव्हा आपण उत्पादित करतो आणि तबेल्याच्या बाहेर विकतो त्यांनी कसं विकावं? आणि त्यामुळे काही टाईम लिमिट द्या ना तुम्ही. एक ठराविक वेळेमध्ये दुसरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण हे दूध विकण्याची परवानगी द्या. नाहीतर काय होईल, आजच्या तुकाराम मुंढेंचं तिथे ते पथक आहे ते जाईल आणि प्रत्येक ठिकाणी तबेल्यातून जे दूध विकलं जाईल त्याच्यावरती ॲक्शन घेईल आणि हजारो कोटी रुपयाचं नुकसान त्या दुधाचं होईल. आणि म्हणून मी सरकारचं लक्ष वेधतोय की सरकारने यामध्ये लक्ष घालावं, त्यांना थोडी मुदत द्यावी पर्यायी व्यवस्था करेपर्यंत आणि नंतर आपण जी आपली ॲक्शन आहे ती चालू ठेवावी. माझी सरकारने याची नोंद घ्यावी अशी विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, आज आपल्या आळंदीमधून माऊलींची पालखीचं प्रस्थान होणार आहे, परंतु आळंदीमध्ये सदृश्य झालं तुम्ही मांडलं ना तुम्ही. चला सरकार माननीय अध्यक्ष महोदय, साहेबांनी मांडलेल्या गोष्टीची सरकारने नोंद घ्यावी. आळंदी येथे आज सदृश्य माननीय सुनील प्रभू साहेबांनी जी सूचना मांडली आहे, मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करेल. कारण आत्ताच्या आत्ता बंद करून राज्यामध्ये हाहाकार माचवण्यापेक्षा त्यांना काही मुदत देता येईल का याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल आणि मग सभागृहात त्याचं निवेदन मांडा, थोडक्यात मांडा. माननीय अध्यक्ष महोदय, आळंदीमधून आता पालखीचं प्रस्थान होणार आहे. आत्ता आळंदीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व वारकऱ्यांना पुणे येथे मुक्कामी जाण्याकरता सांगितलं आहे आणि वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानांना प्रतिसाद देऊन ते सर्व पुणे मुक्कामी आलेले आहेत आणि पुणे मुक्कामी वारकरी आल्यानंतर ती 9 आणि 10 तारखेलाच पालखीचा मुक्काम तिथे होता. परंतु आज 7 आणि 8 2 दिवस वारकऱ्यांचा मोठा जनसमुदाय हा पुणे नगरीत आलेला